सगळे पंढरपूरला तर नक्की गेला असाल, पण आज पंढरी नाही तर धाकटी पंढरी मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज शामकुलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाडाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता आहे जेवणाच्या रूममध्ये. आज आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस, म्हणजेच नागपंचमीचा दिवस. आणि मी तुम्हाला बोलतो जेवणाच्या रूममध्ये का, तर जेवणाची तयारी ही सकाळी म्हणजे पहाटेपासून सुरू असते. म्हणजे आता वाजलेत 5 वाजले, पण ही 2 तास आधी म्हणजे 2-3 पासून म्हणजे रात्रीपासून भाज्या वगैरे कापत असतात सगळेजण. 2-3 वाजता जेवण बनवायला येतं. आता त्याची प्रक्रिया मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काका वगैरे. का काय करा, काय काय बनतंय? उडी डाळ. ओके दादा, काय चालू आहे? वरण. किती वाजल्यापासून काम करत चालू आहे? रात्री 3 तर आज म्हणजे एवढं सकाळी. आणि ते भाजी वगैरे कापून किती वाजता बसतात? 10 वाजेपर्यंत पूर्ण 10 वाजेपर्यंत सर्व होईल. प्रल्हाद, काय करतोयस? ओके, मग तू आता किती वाजल्यापासून इथे आहेस? 2 वाजल्यापासून. ओके, म्हणजे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, आज महाप्रसाद आहे, त्यासाठी किती वाजल्यापासून इथे थांबावं लागतं, किती वाजल्यापासून इथे काम करावं लागतं. खॉट आहे आणि खॉटवर ना केळीची पानं टाकलेली आहेत, त्याच्यावरती हा भात असं टाकलेलं आहे. सो आतमध्ये तुम्हाला घेऊन दाखवतो. आतमध्ये आपली काहीशी मंडळी आहे. हे बघा, हे सुद्धा जेवणाचे काम चालू आहे. नमस्कार नमस्कार. काय चालू आहे का? हे वाटण्याचं काम चालू आहे का? ओके ओके. हे आता तुम्ही पण किती वाजल्यापासून आज काम करताय? 2 वाजल्यापासून. ओके, म्हणजे मित्रांनो 2 वाजल्यापासून सगळेजण काम करतात. आता इकडे काय चालू आहे? काय चालू आहे का? भात. ओके, इकडे भात शिजतंय. आपण अजून विचारूयात. काय धारकरी, काय चालू आहे? हे काय आहे? भात, जिरा राईस. ओके ओके ओके. भाऊ, काय चालू आहे? आता आम्ही भात चालू आहे आणि डाळ आहे ते तिकडे बनवतात आहे. आणि आम्ही असे देवाची सेवा म्हणजे सेवा काही कोणाला भेटत नाही. ते आमचं मला वाटतं की आमचं भाग्य आहे आणि एक काम आहे ते आम्हाला मिळालं. ओके ओके. म्हणजे मित्रांनो, जे काम आहे ते आवडीने केलं तर पांडुरंगापाशी आपली सेवा पोचते. आज त्याचं तात्पर्य आणि सगळी मंडळी मन लावून काम करते. आता पण आपल्याला मन लावून सर्वांनी यावे, महाप्रसादाला सर्वांनी यावे. आता आमची वर्ष संपली. आता ही सेवा आहे लास्य आहे उत्तमपूर गावामध्ये. म्हणजे यावर्षीच्या सप्ताहाचा अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस. आज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, म्हणजे नागपंचमीचा दिवस. त्यामुळे आपल्याकडे महाप्रसाद असतो आणि त्याची तयारी किती वाजल्यापासून चालू आहे आपण सगळ्यांना विचारलं. आता सगळ्यांचं उत्तर एकच होतं, 2-3 वाजता आपण सुरुवात केली. मित्रांनो, तुम्ही सगळे पंढरपूरला तर नक्की गेला असाल, पण आज पंढरी नाही तर धाकटी पंढरी मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच उत्तमरी कोळेवाड्यात आज साक्षात पंढरी अवतरणार आहे. म्हणजेच आपण गंगा स्नानासाठी जातोय, ते गंगा म्हणूनच समुद्राला पूजन केलं जातं. आणि मला वाटतं कुठेच अशी पूजा केली जात नसेल जी आपल्या उत्तमरी कोळेवाड्यात होते. आणि हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह असंच पुढे चालत राहणार आहे. पण अखंड हरिनाम सप्ताहाचा जी मजा असते, म्हणजे जो कार्यक्रम असतो
आणि लोक ज्या पद्धतीने हा साजरा करतात, मनोभावे भक्ती करतात, ती मला वाटतं कोणत्याच ठिकाणी केली जात नसेल. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण हरी. दादा काय बनवतोय? तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत गंगा स्नानासाठी. पण गंगा स्नानासाठी जाताना आधी काकडा होतो आणि काकड्याच्या वेळेस आपण संपूर्ण मंदिरात पंत्या लावल्या जातात आणि पंत्यांचाच एक डिझाईन म्हणून आपण विठ्ठलाची तिलक काढणार आहोत. तर दादा काम करतोय सोबत. रामकृष्ण हरी महाराज. आज उट्टंबर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेले 44 वर्ष चाललं आहे आणि त्या सप्ताहाची सांगता आज हरिभक्त पारायण डॉक्टर मारुती महाराज कोलाटकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तर ती सांगता झाल्यानंतरनं हा सोहळा पार पडल्यानंतर तुम्हाला परतीचा प्रवास नक्कीच करावा लागेल. पण तो परतीचा प्रवास करत असताना तुमच्या मनातील भावना काय असेल? रामकृष्ण हरी. गेले 43 वर्ष हा सप्ताह चालू होता आणि आता 44 वर्षा पार पडणार आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. नागपंचमीच्या निमित्तानं चालू असताना अखंड हरिनाम सप्ताह. माझा स्वतःचा अनुभव सांगायला गेलो तर मी कमीत कमी 18 वर्ष झाले या ठिकाणी येतोय, अविरत येतोय. एक कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष फक्त माझा उरला असेल, परंतु अविरत येतोय. हजारो कामं बाजूला टाकून आम्ही या सप्ताहासाठी येत असतो. याला कारण आहे काय? राधाकृष्णाचा तिथे ओढ आहे, वेगळीच आहे. सप्ताह चालू असताना एक आनंद आपण घेत असतो. पण एकदा काही सप्ताहाची सांगता झाली की जशी कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहिजे, तसे आम्ही जी काही कलावंत मंडळी या ठिकाणी येतो आणि घरी जेव्हा परतीला जातो तेव्हा आमचा जीव असा कासावीस होतो. असा एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर जी माहेर सोडून सासरी जाते आणि तिचा कंठ दाटतो, तसा कंठ दाटल्या मने आठवल्या भगवान श्रीकृष्णाच्या आठवणी आमच्या कंठाला दाटतात. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा आम्हाला 4 ते 5 दिवस आम्हाला काहीच गोष्टी सुचत नाही. आम्हाला इकडचा ओढ लागलेली असते. आमच्या त्या घरच्या ज्या संसारामध्ये इतर कामामध्ये आमचं लक्ष अजिबात लागत नाही.
परंतु पुढच्या वर्षी येण्यासाठी आमचं मन एकदम उत्साह आसुसलेला असतो. जसं का परत हा सप्ताह कधी येईल. जशी पंढरीची वारी आम्ही करतो तशी त्या ठिकाणी ही विठ्ठलची वारीच आहे. असं आम्ही 8 दिवस या ठिकाणी येतो आणि हा सोला आनंदाचा उपभोग घेत असतो. परंतु ह्या मूर्तीचा जो काही तेज आहे, ह्या मूर्तीचा जो काही लला, ह्या मूर्तीची काही ओढ आहे, ही अगदी अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. थोडक्यात सांगायचं म्हणा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. मित्रांनो, आता आपण फायनली निघालोय, आपली दिंडी निघाली आहे गंगा स्नानासाठी. तर गंगा स्नान म्हणजे समुद्र स्नान. मी तुम्हाला मगाशी म्हटलो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अशी समुद्रस्नान म्हणजे गंगास्नान असं केलंच जात नाही. ते फक्त उट्टंबर कोळीवाड्यात होतं. ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 तुकाराम, माऊली 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 तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा राया माझा ज्ञानोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. मित्रांनो, फायनली आता आपण चाललोय समुद्र स्नान करण्यासाठी पाण्यामध्ये. म्हणजे
हे गोडं पाणी नाही, हे समुद्राचं पाणी आहे आणि आपण नेहमी गंगा स्नान करण्यासाठी गोड्या पाण्यामध्ये जातो, म्हणजे नदी पात्रात जातो. पण आपण समुद्रात आलोय आणि आता खूप छानरित्या भजन करत आपण पोहोचलोय समुद्रकिनारी. पण याच्यानंतर सुद्धा आरती होईल, त्यानंतर मग हा कार्यक्रम समाप्त होईल. हे बघा माझे पप्पा कसं वाटतंय? लय भारी वर्षातून गंगा स्नानाची पोहोचतो तर आम्ही रोजच, पण हा आनंद काही वेगळाच असतो. नागपंचमी निमित्ताने हे संतांची पावलं आमच्या गावाला लागतात आणि आमची जमीन पूर्ण धन्य होऊन जाते आणि गंगा स्नानचा आनंद आम्हाला प्राप्त होतो. सोहळ्याबद्दल बोलायचं तर आज शेवटचा दिवस आहे अखंड हरिनाम सप्त्याचं आणि आज चंद्रभागा स्नान करायला भेटते, त्यातच भाग्याचं समजतो आम्ही आज. ओके, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते जे पुढे होते एक मिनिट. मित्रांनो, तुम्ही सर्वांचा आनंद पाहू शकता. म्हणजे गंगा स्नानासाठी आल्यावर एवढे सगळे म्हणजे भक्तिभावाने आपल्या देवासाठी म्हणजे मन समर्पित करतात. हाय 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 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणते. रामकृष्ण हरी. काय कसं वाटतं नागपंचमीचा हा सोहळा? छान वाटलं. तुमच्या येऊन आम्हाला खूप मस्त आनंद मिळाला. तुमचा सोहळा एकदम सुंदररित्या हा आमचा सोहळा नाही, तो आपला सोहळा आहे. ओके ओके शब्दात न सांगणारा असं आहे. ओके ओके. भक्तांचा आनंद आणि त्यांचा जल्लोष म्हणजे शब्दात वर्णन न करावं एवढं. अरे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय कसं काय आजचा हा सोहळा कसा वाटतं तुम्हाला? छान, खूप छान, मस्त, ओके ओके. काकी कसं वाटलं? खूप छान, खूप छान. आणि आज आपल्या गंगा स्नानाबद्दल काय बोलाल? मी पहिल्यांदा माझ्या लग्नाच्या पिरियड मध्ये आज पहिल्यांदाच केलं, पण खूप छान अनुभव. ओके ओके, धन्यवाद. रामकृष्ण हरी. काकी कसं काय तुमचा एक्सपिरियन्स? एकदम छान, मस्त. वर्षातनं एकदा एकदम मस्त एन्जॉय करायला मिळतात व्यवस्थित आणि आमचं स्वतः असंच राहू दे आयुष्यभर. आम्हाला असं आनंद घेऊ दे. हा चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझा एक्सपिरियन्स भाई एकदम लल्लन टाप आहे. मजा येते इकडे गावात येऊन. वर्षातून गावी येतो मी, तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स. हाय 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 हाय. लवकर 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 लवकर. माऊली माऊली बोला तरी, आवाज येईल ना. काय तुला कसं वाटतंय समुद्रात जाऊन? कसं वाटतंय? मजा येते? मजा येते? थंडी लागते? नाही नाही लागत थंडी, मजा येते. गोपाल कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी मंडळी. तर आपल्यासोबत आहेत आता डॉक्टर मारुती महाराज कोलाटकर. त्यांच्याकडून आपल्या या सप्ताहाबद्दल, अखंड हरिनाम सप्ताहाचे आज सांगता होणार आहे. पण त्याच्या आधी आपण सकाळी गंगा स्नानासाठी येतो, त्यानंतर गंगे म्हणजे आपल्या समुद्रात येऊन स्नान करून पवित्र होऊन पुन्हा कालाच्या कीर्तनासाठी जातो. तर महाराजांना विचारूयात हा सोहळा कसा असतो त्यांच्यासाठी आणि या गावामध्ये आल्यावर त्यांना कसं वाटतं. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह राधाकृष्ण मंडळ उत्तंबर अतिशय सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा श्रावण महिन्यातला हा सप्ताह एक अलौकिक असा क्षण त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक कीर्तनकारांना प्रवचनकाराला अनुभवायला मिळतो. आत्तापर्यंत येणारे सगळे कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उत्साहपूर्वक येतात. याचं कारण आहे या परिसराला लाभलेली ही भाविकता. कदाचित या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या जो राधाकृष्णाबद्दल असलेलं अतिशय प्रेम आणि या प्रेमास्तव आपल्या सर्व कामधंदाचा परित्याग करून हे सर्वजण या उत्तंबर केशीच्या या सप्ताहामध्ये, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गेले 44 वर्ष आपण आज पाहतोय. अगदी लहान मुलांपासून तो वयोवृद्धांपर्यंत जणू 7-8 दिवसामध्ये स्वतःला न्हावून काढतात. या ज्ञान गंगेमध्ये ते समावून घेतात आणि यासाठी ही सर्व मंडळी अतिशय उत्साहपूर्वक, प्रेमपूर्वक आनंद व्यक्त करत असताना आज आपल्याला पाहायला मिळतं. रात्रीचं जागर झाल्यानंतर पूर्णतः सकाळी सगळं अख्खा ग्रामस्थ मंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं काकड आरती करता. काकड आरती झाल्यानंतर हे गंगा स्नानाचं अद्वितीय आणि अलौकिक असं हा अनुभव केवळ आणि केवळ उत्तंबर या गावामध्ये तो लाभतो. आणि म्हणूनच हे आम्ही त्याला भाग्यवान म्हणतो की या निमित्ताने वर्षभरातून गंगा स्नान, नवे समुद्र स्नान आम्हाला या निमित्तानं प्राप्त होतं. आणि मला खूप खूप
आनंद वाटतो आणि सर्वांप्रती आदरभावना व्यक्त करावी वाटते. मी सर्वांना प्रार्थना करेन की हा अखंड हरिनाम सप्ताह ही शताब्दी महोत्सवापर्यंत चालत राहावं. आज 44 वर्ष परिपूर्ण होत आहेत आणि ह्या 100 वर्षाच्या प्रदीर्घ कालाच्या परंपरेमध्ये आज तो समर्पित व्हावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि राधाकृष्ण परमात्म्याला प्रार्थना करतो अंतःकरणामध्ये असलेला प्रत्येकाचा एकमेकांबद्दल असलेला भाव, सद्भाव, प्रेम हा सद्विगुणित हो आणि एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची ही जागृती, ही दिंडी हे एक प्रकारचा आदर्श म्हणून या जगाला प्रदान करो हीच इच्छा व्यक्त करतो. राम कृष्ण भगवान की जय. मित्रांनो, आपल्याला कॉन्टेंटची कमी आहे आज. जिथे जातो तिथे कॉन्टेंट मिळतो कारण तो भक्तिरसात रंगलेला माहोल आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा सगळे माझ्या आजी, मामी, मावशी सगळे काय. चला 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 लवकर लवकर रिंगण घाला. कृष्ण राधा राधा गोपाल कृष्ण राधा राधा गोपाल कृष्ण राधा. चले बस. मारबुडी अरे म्हणजे आपलं पांडुरंगाचं नाव गात गात आपला रिंगणामध्ये तो सण साजरा करतात आणि ती मुवमेंट कायम लक्षात राहण्यासारखी असते. आणि समुद्र स्नान म्हणजे गंगा स्नान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण कालाच्या कीर्तनाला जातो. कसं वाटतं तुला आज? तू समुद्रात पोहता येतं तुला? नक्की भात पोहशील? अरे वा. शिंदे महाराज साहेब महाराज आपल्या गंगा स्नानाबद्दल आणि आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस आणि तुमच्या मुखाची वाणी आम्हाला ऐकायला आवडेल. आजचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आणि तुम्ही म्हणजे वर्षभर वाट पाहता आणि आज तो सोहळा आपल्या समोर आला आणि आज सोहळा आज समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. सो कसं वाटतंय तुम्हाला? रामकृष्ण हरी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही कारण की अवघीच तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली या. जणू की आज परमात्मा भगवान श्रीकृष्ण याचा सप्ताहाच्या सांगत होते. गेले 44 वर्ष उत्तमबर गावामध्ये आम्ही या सप्ताहासाठी येत आहोत आणि अतिशय उत्साहपूर्ण हा सप्ताह पूर्णपणे पार पडत असतो. आणि हा सप्ताह पार पडत असताना वर्षानुवर्ष ज्या भगवंताला भक्ताची वाट पाहावी लागते तसेच आम्हाला देखील या ठिकाणी या सप्ताहाची वाट पाहावी लागते. जणू की भगवंत आमची वाट पाहतात आणि आम्ही देखील भगवंताची वाट पाहतो. जसं कालच्या कीर्तनामध्ये हरिभक्त मारुती महाराज कोल्हाटकर यांनी सांगितलं की देव आणि भक्त यांच्यामधला फरक. तशीच या ठिकाणी आम्हाला हे ही प्रथा असते, ही वारकरी संप्रदायाची प्रथा आहे आणि भक्तीतलं प्रेम पार पडत असताना हे स्नान प्रत्येकाला घालत असतात. प्रत्येक वारकरी हा एक मनाचा भाव आहे आणि तो भाव पूर्णपणे व्यक्त करतात हे वारकरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आहे का आई ग दंड. आपा कसं वाटतंय? तुम्ही काय म्हणाल आजच्या दिवसाबद्दल? आज आनंद लुटायचा आहे आम्हाला, पूर्ण आनंद लुटायचा आहे. एवढं सप्ताहाने चांगला आनंद झालेला आहे आणि अक्षरशः गावांचा गंगास्नान आलेली आहे. आणि सगळा आनंदामध्ये सगळं घरीच आनंद चालू आहे. घरीच आनंद. बोला रामकृष्ण हरी. 44 वर्ष झाली आहेत. 44 वर्षातला हा पदार्पण आम्ही केलेलं आहे आणि गंगेचं स्नान आता 7 दिवस सप्ताह होतं. 7 दिवसाचा ह्याच्यामध्ये आम्ही आता गंगे स्नानामध्ये आलेलो आहे सगळे नागपंचमी निमित्त. आमच्या उटंबर गावची परंपरा आहे. गेले 44 वर्ष सप्ताह झालेला आहे आणि या सप्त्यामध्ये शेवटच्या दिवशी आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व पाहुणे मंडळीसह आम्ही या समुद्र स्नानाला येत असतो आणि हा सर्व आनंद आम्ही सगळे उपभोग घेत असतो. रामकृष्ण रामकृष्ण हरी. कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी. सगळ्यांचे शूट करण्यात एवढा बिझी झालं मी अजून उडी मारले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
पाणी एवढं पुढे जाऊ शकतो पण आपल्या लवकर निघायचं. रामकृष्ण हरी. काय कसं काय आज नागपंचमीचा कार्यक्रम आणि आपल्या गंगा स्नान बद्दल काय बोलाल? बोल ना अरे बोल ना. एकदा बोल रामकृष्ण हरी. अरे नीट बोल ना नीट. मी मग नीट आहे. आपण तिघांना बोलूया. 1 2 3 रामकृष्ण हरी बोल. एकदा बोल एकदा. थंडी लागते त्याला. थंडी लागते. लागते. तर मित्रांनो आता आपण गंगा स्नान करून जातोय घरी. पण याच्या आधी आपण प्रत्येकाचा जल्लोष, प्रत्येकाची भक्ती आणि प्रत्येकाचा आनंद पाहिला तो आता आपण फ्रेश होऊन जाणार आहोत कालाची कीर्तनाला. सो रामकृष्ण हरी आणि बनून राहा कारण खूप मजा येणार आहे. उत्तमबर गावामध्ये 7 दिवस हरिनाम सप्ताह असते. काकराची सकाळी, दुपारी ज्ञानेश्वरी, संध्याकाळी हरिपाठ, त्याच्यानंतर रात्री कीर्तन, असं रोज 7-8 दिवस घडत असते. आजचा दिवस लास्ट नागपंचमी निमित्त ही कालाची हांडी आम्ही म्हणतो. जन्माष्टमीसाठी कालाची हांडी म्हणतो. ही हांडी आता शिंकेला टांगली जाल, त्याच्यानंतर इथे कीर्तन उभं राहणार. कीर्तन आटोपल्यानंतर ही हांडी फोडली जाणार. त्याच्यानंतर मग प्रसादी वाटली जाल. आज आपण आलेलो आपल्या काल्याची हांडी बांधायला. आता इथे आपले ग्रामस्थ मंडळ काल्याची तयारी करत आहेत. थोडा सजावट म्हणून इथे खूप सुंदर असे हार लावलेले आहेत आणि हंडी सुद्धा तेवढे सुंदर रंगवलेली आहे. हंडी पाहू शकता किती सुंदर असे सजवले. असं वाटतं हंडीचाच बर्थडे आहे. बरोबर ना? हंडीचा बर्थडे आहे ना आज. ओके आज हंडी फुटणार आहे. अखंड हरिनाम सप्त्याचा शेवटचा दिवस आणि कालाची हांडी फुटणार आज. गेल्या वर्षी कोणी जरी डोक्यात फेकली जो फोडणार असेल जरा सांभाळ. त्याच्या आधी आपण गेलेलो समुद्र स्नान म्हणजे गंगा स्नान करण्यासाठी आपल्या समुद्रामध्ये. पण आता आपले गावकरी जमलेले आहेत आणि आपली हंडी कशी सजली ते तुम्हाला दाखवतो आणि ते काय म्हणतात त्याच्यावर ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. हे बघा रामकृष्ण हरी. ही आपली हांडी असं खूप सुंदर अशा काळाचं कीर्तन आता सुरू होईल. काळाच्या कीर्तनाला त्यावेळेस ही हंडी फोडण्यात येते. ही जी हंडी मांडलेली त्याला कालाची हंडी का म्हटलं जातं? हंडी म्हणजे बाळकृष्ण आहेत ते हंडी फोडल्यानंतर यातला जो प्रसाद आहे तो कालाचा प्रसाद म्हणून सगळ्यात वाटला जातो आणि हाच आपल्या अखंड हरिनाम सप्त्यामधला 7 दिवसाचा म्हणजे 8 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्यातला हा महत्त्वाचा प्रसाद म्हणून अख्ख्या गावामध्ये वाटला जातो म्हणजे आपल्या मंदिराचे येतो. रामकृष्ण हरी मंडळी, आता मी आहे ड्रेसिंग रूम मध्ये आणि माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला समजत असेल खूप झोप आले. म्हणजे प्रचंड झोप आले. रात्रभर जागा होत कारण रात्री जागर झालं. म्हणजे झोपलोच नाहीये आणि आता वाजले 11 साडे 11 वाजले. अजिबात झोपच नाहीये आणि आता आपण पात्र रेडी होतो. सो आता जाऊयात पात्र बघायला. बलराम ओके. तुझं काय काम? काय नाही. अरे बापरे. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. या हे आपले आरू. हाय कर आरू. राधे राधे बोल. बोल ना राधे राधे. ओके इकडे आहेत आपले कन्हैयाजी अंश. मित्रांनो इथे फेट्याचं काम चालू आहे. आपले कन्हैयाजी रेडी होत आहेत. खूप सुंदर असं फेटा बांधलेला आहे. तुला कसं वाटतंय? दोन्ही बोल. कैसा लग रहा है तेरे को? क्या बनी है तू? राधा बनी है तू? अरे बाप रे. राधा को तू बोल ना. मैं राधा बनी हो गुजराती में बोल. बोल ना बोल ना बोल ना. अरे लवकर लवकर बोल. मैं राधा बनी हो बोल ना. मैं राधा बनी छू. हलाव नको. हलाव नको अजिबात. आरामात आरामात. जा 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 जा. इतरत्र कधी कुठे मिळत नाही. वैकुंठी तो आयसे नाही कवळ काही. मग हा काला मिळावा, हा कालावधी मिळावा म्हणून सगळे देवाधिदेव
मला रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आणि आज आहे नागपंचमी. खूप छान रित्या हा कार्यक्रम पार पडला. सकाळपासून तुम्ही पाहिला असाल, पण आता आपल्या समोर साक्षात बाळकृष्ण समोर आहेत आणि त्यांची सवंगडी खूप छान रित्या तयार केल्यात आणि हा कार्यक्रम खूप छान रित्या पार पडण्याचं कारण म्हणजे सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम पार पडला. म्हणजे सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडला आणि ही जी झाकी दिसते त्यांच्या मागे जे काम करतात ते म्हणजे कलाकार मित्र, म्हणजे मेकअप आर्टिस्ट. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. तोपर्यंत असेल काही खास ब्लॉग मध्ये आणि घेतो रसा. राधा कृष्ण भगवान की जय.